राज्याच्या विकासासाठी पक्ष सोडला म्हणणाऱ्यांच्या दाव्यात तथ्य नाही। जनतेची सहानुभूती आणि संमती तुम्हाला नक्कीच मिळेल। शरद पवारांचा अजितदारांना टोला। निवडणूक आयोगाचा निकाल आश्चर्यकारक। ज्याने पक्ष स्थापन केला त्याच्या हातून पक्ष काढून घेतला। याआधी देशात असं कधी झालं नाही। निवडणूक आयोगाच्या निर्णयावर शरद पवारांची प्रतिक्रिया। पंतप्रधान मोदींच्या संसदेतील भाषणावरून शरद पवारांची टीका। ज्यांनी स्वातंत्र्यासाठी त्याग केला त्या पंडित नेहरूंवर वैयक्तिक हल्ला करून मोदी काय साध्य करतायत, पवारांचा सवाल। केंद्र सरकारकडून ईडीचा गैरवापर 85% केसेस विरोधी पक्षांच्या नेत्यांवर, शरद पवारांचा आरोप। आजचे राज्यकर्ते झुंडशाहीच्या मार्गावर, झुंडशाही लोकांना पटणारी नाही। निखिल वाघेंच्या हल्ल्यावर शरद पवारांची प्रतिक्रिया। सरकारला वाटतं दडपशाही करून सगळे प्रश्न सुटतात, मात्र याच दडपशाही विरोधात लढणार। ज्येष्ठ पत्रकार निखिल वाघेंवर झालेल्या हल्ल्यावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। निखिल वाघेंनी व्यक्तिशः नाव घेणं टाळायला हवं होतं। वाघेंच्या मताशी सहमत नाही। निर्भय बनोचे प्रमुख विश्वंभर चौधरी आणि असीम सरोदे यांचं मत। राज्यात होणाऱ्या गोळीबार आणि हल्ल्यांमुळे गुंडाराज सुरू, यावर उपाययोजना करणं ही सरकारची जबाबदारी। म्हणून गृहमंत्र्यांनी राजीनामा देण्याची मागणी, सुप्रिया सुळेंचं स्पष्टीकरण। 15 ते 17 फेब्रुवारी दरम्यान मराठा आरक्षणासंदर्भात नवीन कायदा येणार। छगन भुजबळांची माहिती। तर अजित पवारांना मुख्यमंत्री करणं हे आपलं स्वप्न, त्यासाठी अल्पसंख्याकांनाही सोबत घेऊन जावं लागेल, भुजबळांचं वक्तव्य। अजित पवारांना मुख्यमंत्री करण्याचं मिशन आपण हाती घेतलंय। 2024 मध्ये आपल्याला दादांना मुख्यमंत्री करायचंय। राष्ट्रवादी युवा मेळाव्यात धनंजय मुंडेंचं वक्तव्य। दादांना मुख्यमंत्री करायचं स्वप्न आहे असं म्हणणाऱ्यांचे अजित पवारांनी टोचले कान। मुख्यमंत्री करण्याआधी संघटना मजबूत करण्यावर भर द्या, अजित पवारांचं आवाहन। 2024च्या निवडणुकीनंतर मोदी पंतप्रधान नसतील, खासदार संजय राऊतांची टीका। तर मोदी पंतप्रधान नसणार हीच आमची गॅरंटी, राऊतांचं वक्तव्य। नरेंद्र मोदींसारखा अशिक्षित आणि अडाणी माणूस पंतप्रधान म्हणून निवडून दिला हे दुर्दैव। सोलापुरात आयोजित निर्भय बनो कार्यक्रमात असीम सरोदेंचं वक्तव्य। तर मोदींच्या अहंकारामुळे एक दिवस भाजप संपणार, सरोदेंची टीका। शिंदे फडणवीसांचं पापाचं राज्य, बापाच्या पैशातून आलेलं राज्य, खासदार राऊतांची टीका। गुन्हेगारीवर सरकारचा वचक राहिलेला नाही, वेळीच ताबा ठेवला नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाईल, माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचं वक्तव्य। तर गृहमंत्री अपयशी आहे हे आताच बोलणं ठीक नाही, शिंदेंची प्रतिक्रिया। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।